अवकाळी पावसामुळे पवनी तालुक्यात काही गावात प्रचंड नुकसान झालंय। वाही असं या गावाचं नाव आहे। अवकाळी पावसामुळे घरावरील आणि जनावरांच्या गोठ्यांवरील छतांचं मोठं नुकसान झालं। काही ठिकाणी आंब्याची झाडंही उन्मळून पडली आहेत, तर पावसाचं पाणी घरात शिरल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाचंही नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी प्रशांत देसाईंनी। काल भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याला अक्षरशः वादळी वाऱ्यानं झोडपून काढलं। सायंकाळच्या सुमारास आलेल्या या वादळी वारा आणि गारपिटीसह पावसामुळे या वाही गावात प्रचंड नुकसान झालेलं आहे। अनेकांच्या घरांवरील कौले उडालीत, टीनपत्रे उडालीत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेती उपयोगी साहित्य असो, गृहोपयोगी वस्तू यांचं नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकता या वाही गावामधील हे एक घर आहे। या गावातील ही जी कौले आहेत कशी उडालेली आहे, ही छत्र उडालेली आहे। यामुळे या घरामध्ये ही कौले उडाल्यानंतर अक्षरशः पाणी घरामध्ये गेलं। आम्ही जवळपास काही शेतकऱ्यांच्या गोट्यावरचं टीना उडाल्या, घरची परिस्थिती पाहता जवळपास 20-25 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जवळपास काही शेतकऱ्यांचं अन्नधान्य त्या पाण्यामुळे काल भिजलेलं आहे आणि प्रत्येक शेतकरी आज आपला रडताना दिसतो। आज आमचा शेतकरी कसा आहे, त्यांनी काही बिजासाठी धान्य साठवून ठेवलं होतं, ते धान्यसुद्धा पूर्णपणे ओले झालेलं आहे। काही शेतकऱ्यांनी आपला कटाणा माल आज जमा करून ठेवलेलं होतं, ते कटाणा मालाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। आमची सरकारकडे हेच एक विनंती आहे की या सर्व गोष्टीचा तात्काळ पंचनामा करावा आणि आमच्या या गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी। तातडीने पंचनामा करावा आणि त्यांना आर्थिक नुकसानीचा लाभ द्यावा अशी मागणी या ग्रामस्थांची आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। या बातम्यांचा एक छोटासा ब्रेक घेऊयात। पाहत राहा एबीपी माझा।